देवळाली नगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहे, त्यामुळे प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे। याचाच आढावा घेतलाय खबरदार न्यूज चॅनलने। देवळाली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला अवघे 3 दिवस उरले आहे। शिवसेना पक्षाचा ठिकठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे। नागरिकांमधून शिवसेना उमेदवारांना पाठिंबा मिळत आहे। येणाऱ्या 21 तारखेला शिवसेना पक्षच गुलाल घेणार असल्याचा विश्वास शिवसेना उमेदवार व्यक्त करत आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये वैशालीताई कोबरणे आणि बाबूसाहेब मुसमाडे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे। आम्ही नागरिकांच्या घरोघरी जात आहे। आम्हाला नागरिक वेगवेगळ्या समस्या सांगत आहे। येणाऱ्या 21 तारखेचा गुलाल आम्हीच घेणार आणि ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील त्या सर्व सोडवणार असल्याचं शिवसेना उमेदवारांनी म्हटलंय। चाळीमधल्या अंगणवाडीची अवस्था फारच वाईट आहे। तिच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। लाईटची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था बघणं गरजेचं आहे। आम्ही निवडून आल्यानंतर सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणार आहे। कचरा, लाईट्स, अंगणवाड्या आणि चाळीतल्या वगैरे काही समस्या असतील, फॅक्टरीवरच्या काही समस्या असतील ते सगळे सोडवण्याचा प्रयत्न करू। रस्त्याच्या लाईट तर सर्व बंदच दिसत आहे आणि 8च्या पुढं तर कुणी फिरतच नाही रस्त्यावर। बिबट्याची एवढी भयंकर भीती आहे इथे। इकडून सबस्टेशनच्या बाजूने तर इतकी भयंकर आहे, तिकडून कोणी बाहेर निघतच नाही, गाडीवर पण जात नाही। दिवसा पण बिबट्या दिसत आहे। हो, 100% आम्ही आमचं पॅनल, शिवसेनेचं पॅनल आल्यानंतर आम्ही हे करणार आहे आणि आमचं जे सरकार आहे वरती ते तगडं आहे आणि आम्ही हे कामं तसेच करणार आहे। अंगणवाडीच्या ज्या आहे ना परिसर, तिथं पण गरजेचं आहे बाबा असं पुढं फरशी वगैरे करणं, मुलांना खेळणं, घसरगुंडी वगैरे पाहिजे। ह्या गोष्टी काहीच नाही, तर मुलं तिथं कमी संख्येने येत आहे आणि त्याच्या मॅडम काम करत आहे। गेल्या 15 वर्षापासून त्या बोलले की मी बिना पगाराचं काम करते, फक्त त्यांना शिक्षणाची एक आवड होती म्हणून त्यांनी एवढे दिवस काम केलं आहे तिथे। मी 9 नंबर प्रभागामधून एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत भाऊ मुसमाडे आणि बाबासाहेब भाऊ मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पॅनल तयार झालेला आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे जे लोक आहेत ते जनतेतला राजा आहे आणि लोक बिबट्याच्या आणि राजाच्या दहशतीला घाबरून गेलेले देवळालीचे लोक। तेवढी दहशत बंद झाली पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे, म्हणून जनतेतला राजा पाहिजे लोकांना। हा, रोड काय नाही पण तरी कोणाची बोलायची हिंमत नाही। आता मी समजून घेतलेलं आहे आणि आम्ही जनतेतला राजा तयार करणार, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। बाबासाहेब मुसमाडे जनतेतले राजे आहे आणि त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस एक करणार आणि आम्हाला जनतेतला राजा पाहिजे म्हणणं आहे। आम्हाला फिरत असताना लोक पुढच्या साईडनी राहतात, मागच्या साईडनी गटारी साचलेल्या आहे कॉलनीमध्ये आणि तिथं डुकरं खेळतात। लोक म्हणते विकास झाला, पण हे कॉलनीतले लोक म्हणते आम्ही डुकराचंच नाव विकास ठेवलेलं आहे आणि ते झाला की आम्ही म्हणतो विकास झाला।